देवा करता घेऊनी जोग आणि अवघे भोग त्यागी. देवा करता आपण करत राहिलं तर देव आपला ऐकल्याशिवाय राहत नाही. आपण देवा करता करा, देव आपला ऐकतो आणि नक्की ऐकतो, हे 100% खात्री आहे मला. आणि खात्री आहे म्हणूनच बोलत असतो, नाही तर बोलत नाही. भगवंत एवढा ख्याली. मागच्या वर्षी मंदिराचं काहीच काम नव्हतं, होतं गुरुजी? काहीच नव्हतं. पण सरांनी मला सांगितलं, बोले बाबा काम तर अडखळलं. म्हणलं तुमचं वर्षाच्या आत काम होणारी काळजी करू नका, 1 रुपया कमी पडणार नाही. सर्वांना बुद्धी दिली त्यांनी. बुद्धी देणारा तोही, सहाय्य करणारा तोही. आपण काय निमित्ताला आहे, निमित्ताचा धनी केला असे राणी. त्यात मूर्ती ज्या वेळेला आणायला गेलो, मला ह्या आनंदापेक्षा तो आनंद इतका विशेष वाटला का रस्त्याने आम्ही सगळेजण गाडीमध्ये आणि पिकअप मध्ये. आता यांच्या डोक्यात असं होतं, म्हणजे तुमच्या डोक्यात असं होतं का बाबा आपल्या बरोबर पिकअप मध्ये बसल का? सर्व सांगतो तुम्हाला, बाबा काय आपल्यामध्ये पिकअप मध्ये बसणार नाही. पण बघू प्रयत्न करून. तुम्ही माणसे, मी सुद्धा माणूसच आहे. मग तुमच्यात नाही बसायचं, मग काय गाढवात जाऊन बसायचं का? तुमच्यासारखी माणसं मला कधी मिळणार आहे? पुन्हा शंका आली, बाबा आपल्या बरोबर जेवतील का? म्हणजे हे बाजूला बोलणं चालायचं. तुमच्यात नाही जेवायचं, मग जेवायचं कोणामध्ये? कोणच जेवायचं? तुमच्यातच जेवणार. हा मस्त आपले चारी बाजूला बसले एकत्र, सर्वांनी भाकरी सोडल्या, कोणाची भजी, कोणाची बेसन, कोणाचं काय. अहो एवढा तो गोपाल काला भारी. आणि जेवलो. रामनाथ शिरेग्रामी आम्ही 2-4 जण एकत्रच होतो, एकाच फडक्यावर जेवलो. भेद काय आहे त्यामध्ये? तुम्ही माणसे, मी माणूसच आहे. आणि त्या माध्यमातून भगवंतानी हे कार्य आपलं सिद्धीला नेलेलं आहे. रामप्रभू आले, लक्ष्मण भैया आले, सीतामाया आली, कळमजाई माता सुद्धा आली, आणि पांडुरंग रुक्मिणी. एवढ्या परिसरामध्ये मला तुम्ही दाखवा, मी तुम्हाला पैन हरल अशी मूर्ती जर तुम्हाला एवढ्या परिसरात कोणा जर दाखवली तर त्याच्यावर मी पैन हरल. आणि हे खरं बांबळेवाडीचं वैभव आहे. आता भगवान पांडुरंग म्हणजे बांबळेवाडीचं वैभव आहे. तुम्ही आमच्या तिथल्या मूर्ती पहा, छोट्या आहे, इतक्या मोठ्या मूर्ती नाही. आणि रामनाथ शेठ सगळेच होतो आपण. किती 22 जण होते. किती दुकानं तपासले? जवळजवळ 5-6 दुकानं तपासले बाबा. आणि 100 मूर्तीतून एवढीच मूर्ती काढली आम्ही बाजूला, बस. बाकी मूर्तीला हात लावला नाही. अनेक मूर्ती तिथं कुठतोटा गेला, पण शालिग्रामची मूर्ती एवढी भेटली आपल्याला. त्या मूर्तीच्या बद्दल आपल्याला या अभंगावर बोलायचे. विठ्ठला मला वाटतं जाता जाता अजून एक राहिलं सांगायचं. आपण रिटर्न झाल्यावर आपल्याला जेवणच पुढे भेटलं नसतं. लय त्रास असतो रस्त्याने. पण कसा तरी एक शुद्ध शाकाहारी ढाबा मिळाला. आम्ही त्या ढाब्यावर काहीच घेतलं नाही. मग आमच्या शिळ्या होत्या त्याच खाल्ल्या. त्यांना अजून शंका होती माणसांना का बाबा शिळ्या भाकरी खातील का? मी आयुष्य शिळ्या भाकरीमध्ये काढलं. शिळी भाकर म्हणजे आपली ती जीवनाची शिदुरी आहे. आणि लोक शिळ्या भाकरी कुत्र्यांना टाकतात. शिळ्या भाकरीचा नाश करू नये. तुम्ही उकडून खा ना, त्याच्यामध्ये काय ताकद आहे बघा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. ब्रह्म येते पूर्ण. आणि म्हणून सकाळी आपण देवांना नैवेद्य दाखवायचो ना, महिला मंडळ आणायचे, नैवेद्य ठेवायचे. त्यांच्या डोक्यात असं बाईनं पुढं पाणी फिरवावं नैवेद्याला. पण नैवेद्य पाणी फिरवल्याशिवाय देवाला पोचत नाही. या मुली उभारिला हात जगी जानवली मात.
देव वैसले शिवासनी आल्या याचका होय धरी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव वैसले शिवासनी आल्या याचका होय धरी एकाच्या कैवाडे उगवी आणि कारंजे होणे दोई ठाई तुका नाही पडू देत तुका देव वैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी विठ्ठल जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन धरू चराचरी प्रथमई गुरु के शीश नमा हरि मंगल भवन तुझं नाव घेतलं म्हणून राग आला का तुला? अरे बाबा तसं मुद्दाम म्हणलो मी त्यांना, आता काही भांडू नको माझ्याशी. उभारिला हात जगी जाणवली मात देव वैसले शिवासन आल्या याचका होय धनी. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे सांगतात की भगवान परमात्मा सिंहासन आरूढ झाले. आजपर्यंत सिंहासन आरूढ नव्हती, म्हणजे मंदिरात आपल्या देव नव्हती. किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. पण हा अभंग एका वर्षाकरता नाही, ह्या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेचा अभंग आहे. सृष्टी निर्मिती झाली आणि सृष्टी निर्मिती झाल्यानंतर अनेक युगची युग झाली. अनेक युगांमध्ये या सर्व संस्कृतीचा धर्माचा विचार शोधत शोधत संत देवाबरोबर येतात. जे जे झाले
बसले याच्याबद्दल तुमच्या मनाला काय वाटतंय? झोपले का? काय वाटतं? कमीत कमी बरं वाटतंय का? थोडस आनंद आहे, आनंद आनंद आहे ना? मग आज आता काकड्यापर्यंत उठायचंच नाही. आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद सकाळपासून असं हृदय पांढरून जसे बसले असं भरून येते. काय या बांबळेवाडीचं भूषण आहे? काय या लोकांना बुद्धी दिली भगवंतानी? आणि कसे रामप्रभू आले, काय त्या मूर्ती, काय भगवान पांडुरंग आपल्या सिंहासनारूढ झाले, सुंदर अशी मूर्ती रुक्मिणी माता. एक कळसापासून तर त्या मंदिराच्या सिंहासनापर्यंत एकही काम एकटं झालं नाही. हे खरं बांबळेवाडीचं भूषण आहे. याचा आनंद तुम्हाला जरी होत असला, यात नवल काही नाही, पण सकाळपासून मी इथं थांबलो म्हणजे तो आनंद माझ्या जीवनात मला आज मिळाला. नाही मला सवड कुठे थांबायला, आता कीर्तन करूनच आलोय. सकाळी पुन्हा कर्जतला जायचे कीर्तनाला, तिकडनं पुन्हा यायचे चांदुरीला जायचे. सकाळची संध्याकाळची सारखे कीर्तन चालू आहे. पण असू द्या, तुम्ही ज्या वेळेला हाक माराल त्यावेळेला तुमच्यासाठी तरी माघार मी घेणार नाही. कारण एका शब्दावर तुम्ही एवढं मंदिर आणि एवढं भगवंताचं काम केलं. किती भाग्यवान आहे तुम्ही. तुमच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. आणि तुमचा जो रुपये ह्या मंदिराला लागलाय ना, त्याचं चीज भगवान केल्याशिवाय राहणार ही खात्री आहे. आणि म्हणून आज हा अभंग निवडला. विश्वाचा मालक आपल्या गावात यास सिंहासनारूढ झाले. साधं उदाहरण सांगतो मी, का ज्या वेळेला आपण काल्याच्या कीर्तनामध्ये आहे, देवकीच्या उदरी भगवान परमात्मा प्रगट होतात. जन्म घेत नाही देव. आयोनी संभव नवे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगट होतात. पण प्रगट झाल्यानंतर तिथून वसुदेव कुठं आणतात? देवकी देवाईला यशोदेने पांडवांकडे गेला. पण त्याच्या आधी कुठं आले भगवान? गोकुळात आले. भगवान जिथं जातात तिथं आनंद असतो. देव आला घरा नंदाचिया गावा, धन्य त्यांच्या दैवात दैवावे. घरोघरी झाला लक्ष्मीचा दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. दैन्य गेलं, दारिद्र्य गेलं, सर्व काही गेलं. कशामुळे? देव आला खरा नंदाचिया गावा. किती आनंद.
गुडिया तोरणी गुडिया तोरणी जसं गोकुळामध्ये देवानी प्रवेश केलाय, आनंदच आनंद. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सकाळी आपल्या पण गावात बुढिया होत्या नाही का? बुढी उभारावी, टाळी वाजवावी, वाट ही चालावी पंढरीची. भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये बसले आणि बसल्यानंतर कोण आहे हे भगवान परमात्मा आपल्याला दिसताना आता दगडाच्या स्वरूपात दिसतात नाही का? कसे दिसतात आता? दगडाच्या स्वरूपात दिसतात. स्वरूप त्यांचं दगडाचे. मी तुम्हाला असं विचारतो, आता दगडाला कलर कसा आहे? काळा. मग देव कसा? माझ्यासारखा आहे. देव कसा आहे? माझ्यासारखा आहे. आपण का सख्य भाऊ आहे कोण असतो? महाराजांनी आम्ही सख्य भाऊ, तुम्ही का तर राहिले ना. गुरुजी आम्ही सख्य भाऊ. ते गायला, हे पेटी वाजवायला, मी कीर्तन करायला. असो रंग काळा आहे. कोणाचा काळा आहे रंग? देवाचा रंग काळा आहे. आपल्या रंगाचा अपमान आपल्याला का असावा? आपला जो देवानी रंग दिलेला आहे तो ओरिजिनल. रंग गेला तर पैसे परत. त्याचा अपमान कशाला आपल्याला पाहिजे? अपमान वाटून द्यायचा नाही आपल्या कलरचा. पण ऐका, देवाला आता सगळे म्हणतील देव कसा आहे? बोला बोला. काळा. आता रामाचा रंग आहे. रामप्रभू बसले सिंहासनावर. रामाचा कसा आहे? ढवळा आहे, गोरा राम नाही का? पांडुरंग काळा आणि रामप्रभू गोरा. आता यामध्ये प्रभू गोरे का सीता गोरी? सीता गोरी. सीता का गोरी? सीतेला एकच कलर आहे. सीतेला एकच कलर आहे. कारण सीता ही आदिशक्ती आणि भगवंताला अनेक कलर आहे. तुम्ही जर नुसतं काळा म्हणत असाल तर काळा पंढरपूरला काळाच आहे का? पंढरपूरला विटेवर देव काळाच आहे का? आहे ना? हा, पण ज्ञानोबा म्हणतात तो काळा नाही. मग पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखील कसा आहे आता? पहिल्यांदा कसं सांगितला? काळा. आता कसं सांगितला? निळा. चला या गोकुळाकडे झाला. गोकुळातल्या कवळांनी काय म्हणतात? कसा आहे तो? सावळा
आता इकडे सावळा सांगितला, इकडे काळा सांगितला, पण अनंत रूपाने भगवान नटतात तेव्हा अनंत अवतारापैकी अनंत रंग त्याचे. आणि हाच प्रश्न सर्व संतांनी निळोबरायला विचारला. निळोबराय, देव कसा आहे? निळोबराय म्हणतात, देव तसं जर म्हटलं तर म्हणले या अनंत अवताराने नटलेला आहे. पण अनंत अवताराने नटलेला देव त्याला रंगच नाही. नवता काळा गोरा खोजा नाठे काहीची शिवा शिवा कयाची पंचमहाभूते पंचप्राण हो रूप धरिले आता एकाने सांगितलं सावळा आहे, एकनाथ महाराज म्हणतात सावळा आहे नाही का, ज्ञानोबराय म्हणतात निळा आहे. पण ज्ञानोबरायांनी पुन्हा पलटी मारली. आता ज्ञानोबरायांनी काय केलं? पलटी मारली. कशी पलटी खाली? निळोबाराय म्हणतात नवथा काळा गोरा खुजाना ढेंगणा स्वरूप सुंदर आंधळा देखणा. आता काळा गोरा हे तुमच्या आमच्यात, खुजा ठेंगणा. काल मी विचारलो गुरुजी, नामलो गुरुजी तुम्ही कुठे गेलते? म्हणले मुलगा पाहायला गेलतो. अहो म्हणले इथे एवढा मोठा सोहळा नाही. म्हणले मी मुलगा पाहायला गेलतो. कोणा करता? म्हणले आमच्या मुली करता गेलतो पाहायला. कस काय मुलगा पडला का? नाही म्हणले आहे तसा बरा आहे पण मुलीपेक्षा थोडा खुजाच आहे. कसं सांगितलं तुम्ही मला? बोलत जा तुम्ही. तुम्हाला का आज सकाळपासून धाकात तरच होत का? आहुती देऊन आरती हातात घेऊन मग खुजाय. पुन्हा सरांना विचारलं इकडं, सर तुम्ही कुठे गेले? म्हणले मी परवा जाईल होतो. कशाला? म्हणले मुलगी बारायला. मग कश काय? नाही म्हणले आमचा मुलगा जरा गोरा आहे पण पोरगी आमची जरा काळी. हे तुमच्या आमच्या. पण निळोबाराय म्हणतात नवथा काळा गोरा खुजाना ठेंगणा. हे ठेंगणा म्हणजे बुट्टा उंच, हे तुमच्या आमच्या मध्ये. पण निळोबाराय म्हणले देवात नाही, हे देव तसा नाही. मग कसा आहे देव? रंग नाही रूप नाही नाही निर्गुण निराकार प्रभू तुझी रघुरा. निर्गुण निराकार, त्याला आकार नाही. ज्ञानोबराय म्हणले आकार नाही, तो कशातच नाही. हरिपाठात सांगितलं अव्यक्त निराकार नाही आकार. मग म्हणा ना अव्यक्त निराकार नाही ज्ञानोबरायांनी ही पलटी मारल्यावर निळोबरायांचं पुन्हा डोकं फिरलं. तुम्हाला काय वाटलं?
वाद करायचा पण शास्त्राने करायचा. संत भांडतात पण कशाही भांडतात, बांधावरून नाही, बांधावरून नाही भांडत ते, शास्त्रामुळे भांडतात. का चुकीचं सांगितलं? म्हणले तुम्ही तर म्हणले रंग नाही रूप नाही. म्हणले मग खरंच रंग नाही रूप नाही. मग ज्ञानोबा म्हणले ते अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार म्हणजे पाण्याच्या रूपा नाही ते. मग पाण्याला का होईना रंग आहे म्हणले. पाण्याला रंग आहे का नाही? पाणी कसं, आपण एखाद्या विहिरीवर जर गेलो तर पाणी कसं आहे? काळभोर पाणी कोणी म्हणतं, कोणी म्हणतं निळगार पाणी. हे सुद्धा भगवंताचेच रंग आहे. मग निळोबार आहे तुम्ही हे जे सांगितलं ना, पण मी असं सांगतोय का अव्यक्त आहे, निराकार आहे म्हणजे पाण्याच्या का होईना ते रंगाचे आहे. मग बाकीचे संत एकत्र झाले, त्यांनी सांगितलं ज्ञानोबा आहे तुम्ही पाहिलंय का देवाला? म्हणजे हो मी पाहिले. तसं तर गोकुळात सुद्धा विचारलं तुम्ही पाहिलंय का? म्हणजे हो आम्ही पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा हरिदास महाराज कटाळणारच नाही मी आता. हरिदास महाराज म्हणूनच कटाळणार नाही ना. वाजवायला नाशी गाणारे असतो काय लागत आपल्याला. काही लय मोठे हायफाय गायक पाहिजे असं कोणा सांगितलं? हा कामापुरते आपले थोडे तरी असले, थोडे परी निके म्हणजे चांगले. नंदाचा नंदन पाहिला असं गोकुळात सांगितलं. पण इकडे ज्ञानोबा म्हणतात तुम्ही गोकुळात पाहिला तो नंदाचा नंदन पाहिला, तो सावळा आहे. पाहिलाय ना तुम्ही, तो कसा आहे? सावळा आहे. मग तो जर सावळा आहे तर ज्ञानोबा तुम्ही जो पाहिला, तुम्ही आता सांगितलं अव्यक्त म्हणजे पाण्याच्या रंगाचा आहे. हो हो पाण्याच्या रंगाचा आहे. पाण्याच्या रंगाचा जर आहे असं तुम्ही जर पाहिलं, हे कशावरून ओळखलं तुम्ही? तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो हरे पाहणे दुरी सारुणी आपण ज्या दृष्टीनं पाहतो ती दृष्टी सारून जो पाहिजे त्याला तो देव कुठं आहे, कसा आहे, काय करतो आणि कुठं राहतो हे सर्व त्याला दिसेल. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरून. डोळे भरून पाहिलं. पण आपल्या पाहण्यात आणि ज्ञानोबारायांच्या पाहण्यात वेगळ्यापणा होता. त्या गवळणी त्यावेळेला गोकुळात पाहतात. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. नेमकं दुधानी म्हणजे काय? दुधानी म्हणजे स्वतःच जे शरीर होत हे रिकामं केलं.
पालथ केलं. कोणी केलं? म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे. कशाची चोरी केली? चित्त चोरी केली नंदाच्या. चित्त चोरून घेतलं आणि जी आपली बाह्य स्वरूपाची दृष्टी होती ती बाजूला गेली आणि मग खरी दृष्टी आपल्याला विश्वरूप दर्शनाची दृष्टी तयार झाली आणि मग त्यावेळेला त्या भगवंताला पाहिलं. ते कोणी पाहिलं? तुकोबरा म्हणतात मी पाहिलं. कशा करता पाहिलं? म्हणले मी आजकाल पाहत नाही, 4 युगामध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. तुका त्यांचे बरोबर. पहिल्या अवतारात प्रल्हाद झाले देवाबरोबर. कोण झाले? दुसऱ्या त्रेतायुगामध्ये अंगद झाले. द्वापार युगात कृत युगामध्ये भक्त प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद आणि द्वापार युगात उद्धव. हे तुकोबर आहे. आणि द्वापार युग संपलं आणि कलियुगाला प्रारंभ झाला आणि दामोशेकीच्या स्नानाच्या वेळेला चंद्रभागेमध्ये स्नान करता करता देवाला आराध्य देत असताना गोनाईनं नवस केला होता देवाला आणि मग देव प्रसन्न झाला. एक शिंपला वाहत आला आणि तो दामोशेकींच्या हातामध्ये आला आणि त्याच्यामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला. कोण होते ते नामदेव महाराज? जगद्गुरु तुका संप्रदाय सकळांचा येथोनिया. इथून संप्रदायाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर या भगवंताने कुठं काय केलं? एके ठिकाणी नाही का सगळे गोपाळ म्हणतात, गड्या हो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला बैसला. गड्या हो राजा किर गड्या हो राजा किर गड्या हो राजा झाला देव. कृष्ण सिंहासनी बैसला. राजा झालाय म्हणजे संत त्याची चेकिंग करतात. देव काय करतो, कुठे काय खातो, कोणाचं काय काम करतो, असे संत चेकिंग करतात. तसं या अभंगाला 2 तत्वांनी बांधलेले. या अभंगामध्ये एक तत्व असं आले, सिंहासनावर देव बसले बरोबर आहे, पण देव कोणती हे दोन्ही देवांचं वर्णन करतात तुकोबरा या अभंगामध्ये. फक्त त्याची फोड करता आली तर आता माझ्यासारख्या येण्याला काय फोड येणार आहे, पण तरीच आता जाता थोडं थोडं सांगतो मी तुम्हाला. ह्या अभंगाच्या माध्यमातून असा विचार मांडलेला आहे, ह्या जगाचा मालक चालक भगवान परमात्मा आहे, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाची संस्था पिले 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुल्या. एवढंच नाही, उशितो जनाशी हेकला. एवढ्याने थांबल्या गेलं का? अहो आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपण आपल्या आईच्या उदरामध्ये राहतो. आपला सांभाळ कोण करतो आणि आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करतो? कोण करतो? भगवान. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती दोन्ही सावे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती दोन्ही सावे. बाळा दूध
खाण्यापिण्याची व्यवस्था देव करतो आणि आपली वाढ सुद्धा देवच करतो. म्हणजे बाळा तुझा कोण करीतो उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती दोन्ही सवी. दूध आणि आपला गर्भ हा भगवान वाढवतात बरोबरीनं. एवढंच नाही, आता महिना कोणता आहे? हा, चैत्र. आपल्या आजूबाजूनं काय आहे आता? हा, ढगाळ नाही, डोंगराळ वातीवर. कोणतं वातीवर नाही? डोंगराळ. गुरुजी तुम्ही करवंद आणायला जात असत्या का? जात्या ना? हा, आडनाव करवंदे म्हणून हरिदास महाराज म्हणतात आडनाव करवंदे म्हणून करवंद आणायला जाते. करवंद आणायला ज्या वेळेला आपण जातो हे भर पावसाळ्यात जातो, बरोबर ना? पण तुम्ही हा म्हणले आधी. ह्याच महिन्यात अजून 15 दिवस बाकी चालू झाले. करवंद थोडे थोडे कुठेतरी ते आडदाड झाडं पिकली असतील. जे खरे झाड आहे ते माझं आहे अजून. मग मला सांगा, करवंद फुटताना तुम्हाला जो शिवार दिसतो डोंगराळ, हा हिरवा दिसतो का वाळले? हिरवा. मग तिथं कोणी मोठा लावल्या पाणी घालायला? कोणीच नाही ना. हे कोण करतो? फुटती दरवर उष्ण काळ माशी जीवन तयाशी. कोण घाली? कोण तिथं पाणी घालतंय? पण ही सर्व कला कोणाची आहे? प्रभूची. हे संत शोधतात आणि संत सांगतात. तसं प्रभूचं जीवन जर पाहिलं तर सर्व भगवान परमात्मा जे करतात ते सर्व काही आपलं तेच करतात. हे शरीर कोणी दिलं आपल्याला? देवाने दिलं. चालवतो कोण? देवच. चाले हे शरीर कोणाचे असते? कोण बोलविते? हरिवी. पाऊस कोण पाडतो? देव पाडतो. उन्हाळा कोण तयार करतो? देवच तयार करतो. मग उन्हाळ्याचं तत्व सांगितलं आणि पावसाळ्याचं पण सांगितलं. कसं सांगितलं? आकाश हे सर्वत्र वसावी. नव्या अध्यायामध्ये बोलूया. आकाश हे सर्वत्र वसावी, वायूने क्षण भरी उगे नसावी, पावके 10 वेळ जडे वर्षी. पावसाळ्यामध्ये अगदी कडक उन्हाळा असतो, बरोबर आहे ना? पावसाळ्यात असतो. मग त्या पावसाने किती पडायचं? भगवान म्हणतात की माझ्या हातात. पण जर तुम्ही लईच येडेवाणी जर केलं, देव म्हणतो, तर मग तुमच्या स्वभावाला तो पाऊस पडायला सुरुवात करतो. मग तो आडदांड बनतो. जगाच्या स्वभावे प्रजन्य वर्षावे. मग तो आता कालपासून पाऊस चालू आहे. टीव्हीला येतोय अवकाळी पाऊस. माणसं अवकाळी म्हणून पाऊस अवकाळी. जगाच्या स्वभावे प्रजन्य वर्षावे. मग जग नीट नाही राहिलं का मग पाऊस अन्याय करतो. पण भगवान म्हणतात जे माझी भक्ती करतात अशा ठिकाणी तरी पावके 10 वेळ जळे वर्षी. त्या लोकांना यातून मी त्रास होत येत नाही. पावसाने किती पडायचं? सूर्याने किती तपायचं? आता चंद्रपूरला रामनाथ शेठ 47 किमान 7 असं तापमान आहे. किती? 47 किमान 7. म्हणजे त्या लोकांना झाडाखाली सुद्धा बसायला वासणार नाही. गुरुजी बरोबर आहे ना? तुमच्या इतिहासात काही आहे का नाही? मला सांगत जा. तुमचे काही भूगोल इतिहास मला वाचायला देत जा. शाळेत गेलो असतो तर लई तुमचं काही पाठ केलं असतं. तुमचं डिपॉझिट जप्त करून टाकलं असतं. पण दे जा. दोन्ही पण 2 सर आहेत मला. मी एकटाच दोघांच्या मध्ये विद्यार्थी. असू द्या. पण 70 किमान 7 जर हे तापमान झालं मग काय होईल? भुसावळ का जळगाव? जळगाव होईल. काही म्हणतात भुसावळ होईल. अहो भूस जर झालं तर कसंही जनावर खातील. पण जळाल्यावर का हिरा? ही कला कोणाची? त्याची. नवल केवढे केवढे ना कळे कानोबाचे कोडे.
तो भगवान सर्व जगाचं पालन पोषण करतो. रुक्मिणीचं आणि देवाचं एकदा भांडण झालं. देव जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर म्हणले, रुक्मिणी म्हणले बसा ना लवकर जेवायला. म्हणजे थांब रुक्मिणी, कोणी उपाशी राहिलं का मला चेक करू दे. म्हणजे हो तुम्ही काय सगळ्या सृष्टीवर जीवाला जेव घालतात का? म्हणजे हो कोणालाच उपाशी ठेवत नाही. कस काय? म्हणले नाही ठेवीत. नक्की? म्हणले नक्की. बघा बरं का? म्हणले हो हो. म्हणले मग ठीक आहे. त्या दिवशी देवाला जेव घातलं आणि देव निघून गेले. रुक्मिणीनं दुसऱ्या दिवशी 5 डब्या आणल्या बाजारात. किती? 5 डब्या आणल्या. एक सगळ्यात छोटी, एक तिच्यापेक्षा मोठी, एक तिच्यापेक्षा मोठी, तिच्यापेक्षा एक मोठी, तिच्यापेक्षा एक मोठी. जी छोटी होती त्या छोट्या डबीमध्ये एक मुंगी पकडली, टाकली. लक्षात येतं ना तुमच्या? ती मुंगी टाकली आणि ती डबी पॅक केली आणि तिला वरून असं मेणाचा लेप दिला त्या झाकणाला. आता हवा जाईल का त्यात? नाही जाणार. ती डबी त्या दुसऱ्या डबीत टाकली, तिचं झाकण पॅक केलं, ती बी मेणाने लिपलं. अशा 5 डब्यांचा प्रयोग तिने केला. आतमध्ये काय? मुंगी. आणि या 5 डब्यांना काय लावले? मेण लावले. आणि त्या 5 डब्या एकत्र घातल्या, एकामध्ये एक, एकामध्ये एक, आणि ते फडक्यात बांधल्या आणि टांगून मात्र अशा अधंतरी ठेवल्या. तिथं कशालाच जाता येणार नाही. त्या मुंगीला बाहेर येता येणार. आले देव दुसऱ्या दिवशी, बसले जेवायला. रुक्मिणी जेवायला दे. रुक्मिणीनं जेवायला वाढलं. देवानी पाणी फिरवलं. देव सुद्धा ताटाला पाणी फिरवतो. आज सर्व आपल्या पूजन मधल्या जोड्यांमधल्या महिलांना सांगायचं, मी पाणी फिरवा, पाणी फिरवा, कृष्णार्पण म्हणा. नुसतं आजच्या पुरतं नाही, तुम्ही रोज पाणी फिरवलं पाहिजे सर्वांनी. एक तर म्हणले बाबा काय तुम्ही सांगा, त्या म्हणले कशाला हा कोदा, कशाला पाणी फिरवायचं. अरे भाऊ म्हणलो मुंग्या येऊ नये ताटात म्हणून. पाणी फिरवल्याशिवाय भगवंताला ते जेवण अर्पण होत नाही. नसू द्या तुमचा मंत्रपाठ, पण तुम्ही कमीत कमी कृष्ण अर्पण म्हणून पाणी फिरवा. ते जेवण देवाला मिळतं. त्याला नैवेद्य म्हणतात. चला नैवेद्यावर आलोय तर जाता जाता सांगून जातोय आपल्या देवाला. सकाळी तशी मी 2-3 लोकांबरोबर चर्चा केली. शेट झाली ना आपली चर्चा. एक तांब्या तयार करा चांगला. देव आपल्या गावात आले, सिंहासनारूढ झाले, तांब्या तयार करा. किती आपला उमरा किती? 80. चालू आहे, पण त्याचं अजून सांगतो ना पुढचं. तांब्या चालू आहे, पण तो तांब्या प्रत्येक घरी जाऊ द्या. किती? 80 घर आहे ना. किती उमरा आहे? 70, 100 उमरा आहे. 100 उमऱ्यामध्ये तो तांब्या रोज गेला पाहिजे. प्रत्येक घरी चालून. आज या घरी, उद्या त्या घरी, परवा त्या घरी. आणि त्या दिवशी त्या माणसाची जबाबदारी सकाळी पहाटे जाऊन तीर्थाचं पाणी आणून आणि घरी पत्नीला सांगायचं सुंदर असा स्वयंपाक बनव आणि रोज त्या देवाला नैवेद्य द्या. जर वाडीला काही कमी पडलं तर त्याची जबाबदारी माझ्यावर टाका. तुम्ही एवढं केलं, द्या तेवढा नैवेद्य देवा, काही कमी पडणार नाही. हो देव आहे तो. आणि तुम्ही खरं सांगा, मी आता सिंहासनावर विचारतोय तुम्हाला, काय कमी पडून दिलं तुम्हाला? जसं आपण जेवतोय ना, द्या त्याला जेवण. माझा भगवान जेवढा ना तुम्हाला तृप्त करून टाकेल तो भगवान. उपाशी नाही ठेवणार. द्या. एवढं सुंदर वातावरण तयार झालंय. सकाळपासून त्या वातावरणाचा मी विचार करतोय का माझा भगवान जर ह्या लोकांनी तृप्त केला तर यांना तृप्त केल्याशिवाय राहणार नाही, असं छातीत ठोकपणाने सकाळपासून माझ्या डोक्यात तो विचार आहे. आणि म्हणून नैवेद्य तयार करायचा. त्या महिलेनं तो नैवेद्य मंदिरात आणायचा. तोपर्यंत त्या मालकाने तिथं पूजा करून साफसफाई करून पूजा करायची आणि दोघांनी तो नैवेद्य देवाला दाखवायचा.
म्हणजे ठेवायचं आणि पाणी फिरवायचं आणि आपल्या घरी जेवायला निघून जायचं. हा नित्य नियम चालू करा, आपल्या वाडीला काहीच कमी पडणार नाही. यामध्ये 100% तो भगवान तुमच्या इच्छा पूर्ण करणार आणि कोणालाही दुःखी ठेवणार नाही. प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचा वास झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. एका शब्दावर तुम्ही एवढं मंदिर हे सगळं कळस वगैरे सगळं केलं तो तुम्हाला आतुरता ठेवील? ठेवणारच नाही. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करील. प्रमाण आहे का एखादा असं? तुका म्हणे पुरवी इच्छा आठवण येते. का आनंद होतोय ते केवळ तुमच्या कर्तव्याला पाहून मला फार आनंद होतो की मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी फिरलो, पण माणसाच्या मताला मत मिळत नसतं कधी. पण या सर्व गोष्टी मिळत गेल्या आणि इतका उत्साह. तुम्ही मला अजून या ठिकाणी एवढा आनंद वाटला का मी मूर्तीवाले तिथे बसलो, बरोबर ना? आणि तुम्ही गेले लगेच कळस खरेदी केला म्हणजे तुमचा उत्साह काय होता. आणि तोही एवढा सुंदर कळस. आज तुम्ही निनावीचा कळस आहे बघा, एवढा कळस नाहीये, छोटा आहे असा एवढा. तो कळस पाहिल्यावर मी म्हणलो करावं ते फक्त माझ्या वाडीच्याच लोकांनी छाती ठोकपणाने सांगितलं. छाती ठोकपणाने सांगितलं तिथं, नाही तर त्या लोकांना विचारा काम केलं नव्हतं माझ्या वाडीच्या लोकांनी. तो आनंद होतोय मग माझं हृदय भरून येत. आणि तुम्ही जर अजून तेवढ्या देवाची इच्छा पूर्ण केली, आता सिंहासनारूढ झालेत ते, तुम्ही त्यांना फक्त भोजन द्या. ज्याचे खावे अन्न त्याचे करी सिंहासनावर बसले ते. मग या सर्व गोष्टींचा विचार करून माझे तुकोबर आहे त्याचं वर्णन असं करतात की जो देव सिंहासनावर बसतोय हा कोणाकरता बसतोय नेमका? आता मला सांगा, आपल्या देशाला जर राजा नसेल तर देशाच्या बाबतीमध्ये हे सर्व कारभार व्यवस्थित चालतील का? चालतील? त्याला राजा पाहिजे. मग राजा सुद्धा कसा पाहिजे? जनक राजासारखा. कसा? जनक राजासारखा. जनक राजा म्हणजे कसा होता? जनक राजा न्याय करताना एक पाय अग्नीमध्ये ठेवायचा. जनक राजा एक पाय अग्नीत ठेवायचा आणि सभा बसली का मग कोणा मागे ईडी लावायची ते ठरवायचा.